ते विशिष्ट करून जे जर्मन बिक्री म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतो तो अगदी चुकीचा आहे। जर्मन बिक्रीमध्ये बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही। जे आमच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत, त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर, मुंबई हायकोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये पॅरा नंबर 14 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे का आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमा फेसी दिसत नाही। ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे। याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आरोपी नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। ह्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत, जे गावातले टोळ्या चालवतात, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुनाचे प्रयत्न, दरोडा, स्नॅचिंग, 376 सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे। आणि जे लोक 14 पासून फरार आहे मागच्या 12 वर्षापासून, ते लोक 12 वर्षापासून गावात चौकातले जर CCTV कधी आपण चेक केले SP साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी, तर ते दिवसभरातून 50 वेळेस ते गावात दिसतील आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही मागच्या 12 वर्षापासून। इतकी गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून, तर ती 376ची केसमध्ये पण जी पीडित महिला आहे, जी मुलगी आहे, ती हिंदू समाजाची। इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्या या घटनेमागचे लोक आहेत, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे SP साहेबांना वगैरे। आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील SP साहेबांना, आमदार साहेबांना आणि IG साहेबांना का ही जी घटना आहे तिचा जो तपास आहे तो SIT मार्फत व्हावा।